मैत्रीपूर्ण जय भीम. बहुजन संघटक या पेजवरनं मी हर्षवर्धन कोल्हापुरे आज लाईव्ह होत आहे. येणाऱ्या काही मिनिटांमध्ये मी आपणासमोर ज्या 4 आणि 5 राज्यात निवडणुका झाल्या त्याच्या विश्लेषणाबद्दल मी आपल्या समेत चर्चा करणार आहे. काही माझी मतं मांडणार आहे. बांधवांनो, आजचा दिवस हा 9 डिसेंबर 1946ला भारताच्या राज्यघटनेच्या संदर्भानं पहिलं अधिवेशन झालं होतं. त्याचं औचित्य साधून आज मी आपणासमोर ज्या 4 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि ज्याचा निकाल आलेला आहे त्याचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. निवडणूक पूर्व, निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुकीच्या नंतर एक्झिट पोल सुद्धा मध्यंतरी आला होता. या संदर्भानं अनेक पंडित, अनेक विचारवंत, अनेक पत्रकारांनी सुद्धा विश्लेषण केलं होतं. परंतु रिझल्टच्या अगोदरचं विश्लेषण आणि निवडणुकीच्या रिझल्टच्या नंतरचं विश्लेषण याच्यामध्ये खूप मोठी अशी तफावत आपल्याला दिसून येते. मोठमोठे जे पत्रकार होते, अचंबित करणारा निकाल आलेला आहे. आणि म्हणून आज एक प्रश्न माझ्या समोर उभा आहे. त्या प्रश्नाच्या अनुषंगानं, त्या प्रश्नाच्या अवतीभोवती मी माझी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. विल इंडिया रिमेन सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक अँड रिपब्लिक? या अनुषंगानं मी आपल्यासमोर काही माझी मतं मांडणार आहे. जसं मी आपल्याला म्हणालो होतो की प्री इलेक्शन, ओपिनियन पोल आणि कॅम्पेन पिरियड, प्रचाराचा जो पिरियड आहे आणि प्रचाराच्या पूर्वीचा पिरियड किंवा निवडणुका लागण्यापूर्वीचा कालावधी आणि निवडणुका आणि ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल आणि रिझल्ट किंवा निकाल याचा कुठेही ताळमेळ आपल्याला दिसून येत नाही. हे एक वेगळी गोष्ट या बाबतीत यावेळेस घडलेली आहे. बांधवांनो, काही गृहीतक मी मांडण्याचा प्रयत्न आपल्यासमोर करणार आहे. जी 5 राज्याच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मिझोरामकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हतं. 4 राज्याच्या निवडणुकामध्ये सुद्धा 3 राज्ये एका बाजूला आणि 1 राज्य एका बाजूला असं विश्लेषण केलं जातं. म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारत हे का निर्माण केलं जातं, माझ्यासारख्याला प्रश्नच आहे. म्हणजे भारत हा एकच आहे, त्याच्यामध्ये अजून दिशेवरनं का विभाजन केलं जातं, कोण करतं, हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून 3 राज्ये, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान, याचं विश्लेषण एकीकडे केलं जातं आणि तेलंगणाचं वेगळं विश्लेषण केलं जातं. आणि म्हणून मी आपल्यासमोर काही गृहीतक मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि माझी जी मांडणी होणार आहे ही ईव्हीएमचा जो विषय आहे त्याला सोडून होणार आहे. तो माझ्या मांडणीतला विषय असणार नाही. म्हणजे माझं जे लिमिटेशन आहे मांडण्याचं त्याच्यामध्ये ते असणार नाही. दुसरं लिमिटेशन असं आहे की मी हे बाबासाहेबांच्या विचाराच्या अनुषंगानं माझी मांडणी करणार आहे. म्हणजे हे एक विश्लेषण आहे माझं, सर्वसाधारण किंवा जनरल अनालिसिस माझं असणार नाही. दलित कम्युनिटी, ओबीसी कम्युनिटी हे ओरिएंटेड माझं जे काही मांडणी आहे ती होणार आहे. या 2 बाबी मी आपल्याला सुरुवातीला स्पष्ट करतो. आणि म्हणून पहिलं काही गृहीतक मांडण्याचा प्रयत्न मी करतो. पहिलं गृहीत माझं असं आहे, त्याचं विश्लेषण मी नंतर करेन. दलित आणि आदिवासी यांची मोठ्या प्रमाणामध्ये जी मतं आहेत ही मतं भाजपाकडे चाललेली आहेत. दुसरं माझं गृहीतक किंवा हायपोथेसिस ज्याला आपण म्हणतो ते असं आहे, काँग्रेस आणि बीजेपी यांच्यामध्ये या 3 राज्यामध्ये नेक टू नेक फाईट झालेले आहे. दुसऱ्याला तिथं फारशी संधी नव्हती. आणि तिसरं गृहीतक माझं बाबासाहेबांचा जो एक तत्व आहे त्याच्या अनुषंगानं आहे की लोक स्वातंत्र्यापेक्षा रोटीला जास्त महत्व देतात. हा बाबासाहेबांनी इशारा दिला होता, परंतु हा इशारा आज खरा होताना आपल्याला दिसत आहे. चौथं माझं असं हायपोथेसिस आहे की दलितांचे प्रश्न हे राजकीय पक्षांच्या आज अजेंड्यावर नाही येत. म्हणजे दलित राजनीती हाशिये पर चली गई है किंवा निग्लेक्टेड आहे. त्याला कुणी असं गृहीत धरलं जात नाही दलित राजनीतीला. आणि म्हणून त्यांचा राजकीय पक्षाचा जो अजेंडा असतो, जो जाहीरनामा असतो, मॅनिफेस्टो असतो, त्याच्यामध्ये आज दलित प्रश्नाला स्थान आपल्याला दिसून येत नाही. माझं 5वं गृहीतक किंवा हायपोथेसिस असं आहे की मुस्लिम मतदार हा काँग्रेसकडे वळलेला आहे राष्ट्रीय पातळीवर जर आपण याचा विचार केला. आणि 4थं हे सॉफ्ट हिंदुत्व एक नावाची कॉन्सेप्ट आलेली आहे आणि माध्यम हे बीजेपीच्या बाजूने झुकलेली आहेत. आणि आणखीन काही विरोधकाची टिंगलटवाळी करणे, हा एक असे 5-6 माझे मुद्दे आहेत किंवा गृहीतक आहेत, त्याच्या अनुषंगाने मी मांडणी करणार आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं, पहिला मुद्दा किंवा
दलित आदिवासी हे बीजेपीला वोट करत आहेत, हे पहिलं आपण समजून घेऊया. एक्झिट पोलच्या दरम्यान काही चॅनलवरती मी एक्झिट पोल पाहत होतो. त्याच्यामध्ये 47 वोटिंग हे दलित आणि आदिवासी दोघांचंही हे बीजेपीच्या बाजूनं मध्य प्रदेशामध्ये दाखवलं जात होतं आणि 84% हे अप्पर कास्ट म्हणजे ब्राह्मण समाजाचं वोटिंग बीजेपीला होतं. म्हणजे ज्या राज्यामध्ये दलितांचे 47 आणि ब्राह्मण समाजाचे 84% जर एका पक्षाला मिळत असेल तर मग तिथं विजय कोणाचा होणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे पूर्वीच्या काळामध्ये जो एकत्रित मध्य प्रदेश होता, छत्तीसगड नव्हता, त्यावेळेला दलित राजनीती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उदयाला आलेली होती. विशेषतः बहुजन समाज पार्टीचं जे राजकारण होतं ते दखलपात्र होतं आणि ते निर्णायक होतं. त्यावेळेला दाऊराम रत्नाकर असतील किंवा फुलसिंग बरैया असतील, जे आज काँग्रेसमध्ये आहेत, निवडून पण आलेले आहेत, तो विषय वेगळा आहे. आदिवासी म्हणून अरविंद नेतामसारखे नेते होते. 1993 साली जे मध्य प्रदेशमध्ये इलेक्शन झालं होतं त्यावेळेला काँग्रेस निवडून आली होती. दिग्विजय सिंग त्यावेळेचे मुख्यमंत्री झाले होते आणि दिग्विजय सिंग यांनी जाहीरपणानं मान्यवर कांशीराम साहेबांचे आभार मानले होते. ते याच्यासाठी मानले होते की मान्यवर कांशीराम साहेबांचा एक स्ट्रॅटेजी म्हणू शकतो आपण त्याला, किंवा नीती म्हणू शकतो आपण. फार तर चांगला शब्द हा कूटनीती किंवा स्ट्रॅटेजी हाच आहे या ठिकाणी वापरण्यासाठी. साहेबाचं असं म्हणणं होतं, कांशीराम साहेबांचं, की काँग्रेस को लढकर हराएंगे और बीजेपी को बिना लढाई हराएंगे. म्हणजे जिथं बीजेपी निवडून येणार आहे अशा ठिकाणी ते कॅन्डिडेट देत नव्हते बहुजन समाज पार्टीची, आणि ज्या ठिकाणी काँग्रेस कमकुवत आहे त्या ठिकाणी बीएसपी लढायची. म्हणजे तिथं दोन पार्टी मजबूत राहायच्या, एक बहुजन समाज पार्टी मजबूत राहायची आणि काँग्रेस पण मजबूत राहायची. आणि म्हणून दिग्विजय सिंह हे ओपनपणे कांशीराम साहेबांचे आभार मानायचे, किंवा कांशीराम साहेब अशाच ठिकाणी निवडणुका लढतात ज्या ठिकाणी बहुजन समाज पार्टी हे स्ट्रॉंग आहे. म्हणजे अर्जुन सिंग सतना मतदारसंघातनं सुद्धा बहुजन समाज पार्टीनं पाडलं होतं. अर्जुन सिंग त्यावेळेचे दिग्गज नेते होते काँग्रेस पक्षाचे आणि खुशवा तिथून निवडून आले होते. त्याच्यामध्ये पण आम्ही तपशिलात जात नाही, परंतु हा एक भाग आहे. बहुजन समाज पार्टीला जी तिथं मतं पडलेली आहे ती मी नंतर आपल्याला सांगेन. आणि आपण आज मध्य प्रदेशाकडे जर पाहिलं या बाबतीमध्ये तर बीजेपीला 48.79% मतदान पडलेले आहे. आणि काही लोक असं हे करतात की संभ्रम निर्माण करतात, इल्युजन तयार करतात, गैरसमज निर्माण करतात. त्यापैकी एक गैरसमज असा आहे किंवा कमलनाथ यांनी जे अखिलेश यादव यांचा जो समाजवादी पक्ष आहे त्यांच्यासोबत जर युती केली असती तर बरं झालं असतं. परंतु हा तर्क जर आकडेवारी जर आपण पाहिली इलेक्शन मधली जी वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाची जी टक्केवारी आहे आणि इतर पक्षाला जे मिळालेली टक्केवारी आहे, म्हणजे बीजेपीला 48.79 आणि काँग्रेस पक्षाला 40.34, म्हणजे जवळपास 8% जास्तीचा अंतर याच्यामध्ये आहे. मग हे 8% कुठून भरून काढणार तुम्ही? आपण जर हे सगळे पक्ष काँग्रेसला साथ देऊ तर न देऊ, परंतु आपण असं गृहीत धरलं की देतील, तर त्यांची टक्केवारी 7% होते. म्हणजे ज्याच्यामध्ये बहुजन समाज पार्टी 3.20 किंवा सीपीआय 3.20 आणि एसपी 0.40. जे लोक असं म्हणतात किंवा समाजवादी पार्टी अखिलेश यादव यांची आणि काँग्रेस, तर काय झालं असतं की 0.440 एवढ्या मताची वाढ झाली असती. पण तेवढ्या मतांनी काय होणार होतं? निकाल काही बदलणार होता का? मला वाटत नाही बदलला असता. याचं कारण असं आहे मध्य प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टी भारतीय जनता पार्टी निवडून यायचं की तिथं समूहानं मतदान केलेलं आहे. जे अख्खे समुदाय ज्याला आपण असं म्हणतो दलित आणि आदिवासी आणि ओबीसी हे तिन्ही वर्ग तेवढ्या प्रमाणामध्ये काँग्रेसकडे राहिले नाहीत ज्या प्रमाणामध्ये बीजेपीकडे गेलं. वोटिंग समाजाचं वोटिंग गेलेलं आहे, पक्षाचं आपण बाजूला ठेवूया. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने समाज जोडलेले आहेत त्या ठिकाणी. आणि इतर जे छोटे छोटे पक्ष आता त्यांनी घेतला असेल, परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांनी समाज जोडलेला आहे. आणि जे जाती जनगणना हा जो नारा होता तो काही फारसा या ठिकाणी चाललेला आपल्याला दिसून येत नाही. आणि एका पत्रकाराने गेल्या टर्ममध्येच म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीला एखाद्या वेळेस गुजरातमध्ये हरवणं शक्य आहे, परंतु मध्य प्रदेशामध्ये हरवणं शक्य नाही. त्याचं वाक्य हे मला वारंवार आज सुद्धा आठवतं. त्याचे कारण वेगळे आहेत. आणि म्हणून काही लोकांना असं वाटतं
किंवा हे पक्ष गठबंधन करण्यानं भारतीय जनता पार्टीला हरवता येईल, पण ते तितकं खरं नाहीये. आणि हे फक्त मध्य प्रदेशात होत नाही, तर थोरात साहेबांचं एक पुस्तक आहे वंचिताचे वर्तमान, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो दलित आहे, दलित पण नाही म्हणणार मी, जो स्वतःला बौद्ध म्हणतो, त्याचं भारतीय जनता पार्टीकडे जाणारं मतदान हे 20% जास्त आहे. पण या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं, विश्लेषण करताना आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की राष्ट्रीय पातळीवरचे आपण दलित नेतृत्व जर बघितलं, म्हणजे माझं जे गृहीत आहे की भारतीय जनता पार्टीकडे दलित समाजाचं वोटिंग जातं, आदिवासी समाजाचं वोटिंग जातं, हे राष्ट्रीय पातळीवर जरी आपण तपासण्याचा प्रयत्न केला तर नुसती नेत्यांची नावं जरी आपण घेतली, चिराग पासवान किंवा त्यांचे वडील रामविलास पासवान, किंवा महाराष्ट्रामध्ये रामदासजी आठवले साहेब, किंवा आता विदर्भातले एक नेते जे एका शिवसेनेसोबत गठबंधन करतात, हे सगळ्या नेत्यांच्याकडे आपण पाहिलं. आणि आपले एक विचारवंत आहेत महाराष्ट्रातले, मी त्यांचं नाव नाही घेऊ इच्छितो, त्यांनी एबीपी माझ्या कट्ट्यावर असं म्हटलं होतं की महाराष्ट्रातले जे दलित नेतृत्व आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, काही ओपन आहे, काही आंदोलने आहे, परंतु ते त्यांच्यासोबत आहेत. म्हणून हे फक्त मध्य प्रदेशामध्ये घडतंय असं नाही. मी महाराष्ट्राचे पण काही दाखले आपल्याला दिले आणि गरज पडली तर मी लातूरचा पण दाखले आपल्याला देऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये आपला हा आजचा विषय नाही. छत्तीसगडच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं पण बीजेपीचं 46.27% आहे. या ठिकाणी मात्र गठबंधन जर झालं असतं तर मात्र भारतीय जनता पार्टीचा पराभव होऊ शकला असता, जे की मध्य प्रदेशामध्ये शक्य नव्हतं. मी पुन्हा सांगतो की तिथं 48% म्हणजे 8% फरक आहे, तो नाही भरून निघत, परंतु छत्तीसगडमध्ये तो भाग हा भरून निघू शकतो. कारण 46% बीजेपी आहे आणि काँग्रेस इथं 42%च्या आसपास आहे आणि 4.76 म्हणजे 42 आणि 4 हे 46%पेक्षा थोडेसे पुढे जातात. 42 त्याच्यामुळे तिथं तो नेक टू नेक फाईट होऊ शकले असते. परंतु मला वाटत नाही की भविष्यामध्ये काय असं होईल. जे आतापर्यंतचा इतिहास आपण जर पाहिला दलित राजनीतीचा आणि बहुजन समाज पार्टीचा, टीव्हीच्या विश्लेषणामध्ये बहुजन समाज पार्टीचे काही खासदार असं येऊन बोलतात की ते मला कधी कधी प्रश्न पडतो की ते बहुजन समाज पार्टीची बाजू मांडतात का भारतीय जनता पार्टीची बाजू मांडतात. म्हणजे एवढ्या टोकाचा काँग्रेस विरोध त्यांच्यामध्ये आहे. कशामुळे आहे तो भविष्यात काय होईल हे मी नाही सांगू शकत, परंतु विश्लेषणामध्ये मी ज्यावेळेस ऐकतो टीव्हीवर डिबेट, त्यावेळेस ते फार वेगळ्या भूमिकेनं काँग्रेस पक्षाचा विरोध करतात आणि अप्रत्यक्षपणे किंवा कसं मला कळत नाही की तो बीजेपीचा प्रवक्ता आणि बीएसपीचे प्रवक्ता ह्यांच्यामध्ये फारसा विरोध दिसत नाही. एकमेकाला पूरक अशी मांडणी चॅनलच्या पॅनलवरनं आपल्याला दिसून येते. राजस्थानमध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेस पक्षाचं जे वोट ऑफ पर्सेंट आहे ते 49.50 आहे आणि या ठिकाणी बीएसपीचं जे वोटिंग आहे हे 1.83 आहे. सीपीआयएमचं 0.98, आपचं 37 वगैरे आहे. या ठिकाणी सुद्धा इतर पक्ष जर एकत्र आले काँग्रेस पक्षासोबत तर या ठिकाणी सुद्धा बीजेपीला काँग्रेस पक्ष हरवू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं माझं गृहीत असा मी आपल्याला मांडलं होतं किंवा हे जे 3 राज्य निवडणुका झाल्या आणि तेलंगणा, या 4 पैकी 3 ठिकाणी काँग्रेस आणि बीजेपी नेक टू नेक फाईट होती आणि तेलंगणामध्ये काँग्रेस आणि बीआरएस ही नेक टू नेक फाईट होती. म्हणजे काँग्रेस पक्ष हा 2 पक्षासोबत लढत होता 4 विधानसभेच्या राज्याच्या निवडणुकांच्या मध्ये. माझा मुद्दा असा आहे किंवा काँग्रेस आणि बीजेपी यांच्यामध्येच फाईट आहे, म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे इलेक्शनमध्ये नंतर. आणि या ठिकाणी परंतु एक आक्षेप माझा असा आहे वैयक्तिक, याला सेमीफायनल काय म्हटलं जातं, म्हणजे लोकसभेचं सेमीफायनल काय म्हटलं जातं. कारण आपण जर सीट्स पाहिल्या मध्य प्रदेशामध्ये 29, राजस्थानमध्ये 25, छत्तीसगडमध्ये 11, तेलंगणामध्ये 17, मिझोराममध्ये 1, ह्या 83 सीट काहीतरी अशा होतात आणि याचं 15.28 म्हणजे 543 पैकी जर या 83 असतील 15% सीटला तुम्ही सेमीफायनल कसं काय म्हणू शकता. म्हणजे त्याचं टक्केवारी 15च आहे आणि याच्यामध्ये 17 जर वजा केले आपण, बीजेपी आणि काँग्रेसचे नेक टू नेक फाईट मांडली आणि 17 जर मायनस केल्या तर त्याची टक्केवारी 11.97 येते, त्याच्यापेक्षा खाली होते. म्हणून माझा मुद्दा असा आहे, हा थोडासा वेगळा मुद्दा मांडला मी सेमीफायनल का म्हणतो, परंतु ह्या 3 राज्यामध्ये काँग्रेस आणि बीजेपीमध्ये या 2च पक्षामध्ये मुख्यत्वे फाईट आहे. हा आपला गृहीत आहे. आपण आकडेच्या वारीचे हे सिद्ध पण करू शकतो. कारण बीएसपीला जे मध्य प्रदेशामध्ये वोटिंग मिळालेलं आहे ते 3.20 आहे, राजस्थानमध्ये 1.83 आहे, छत्तीसगडमध्ये 2.15 आहे
आणि तेलंगणामध्ये 1.39 आहे. समाजवादी पार्टीची काय अवस्था आहे, म्हणजे 0.40 एसपीचं आणि तेलंगणामध्ये 0.04, छत्तीसगडमध्ये 0.04 असं आहे. सीपीएमचं पण 3.20 आहे मध्य प्रदेशामध्ये, आणि राजस्थानमध्ये 0.98 आहे आणि छत्तीसगडमध्ये 0.49 आहे. म्हणजे 1% सुद्धा काही पक्ष क्रॉस करत नाहीत. आणि जास्तीत जास्त क्रॉस करणारा पक्ष हा सीपीआयएम आणि बहुजन समाज पार्टी आहे, परंतु त्यांचं सुद्धा वोटिंग हे 3-3.5% पुढे जाताना आपल्याला दिसत नाही. आम AIMIMचा जर आपण विचार केला तर तो पक्ष फक्त तेलंगणामध्ये 2.22 असं एवढी टक्केवारी आहे. आणि मध्य प्रदेशामध्ये जी बुरहानपूरची सीट त्यांची होती त्यांनी प्रतिष्ठित केली होती मध्य प्रदेशामध्ये, ते विनिंग सीट असं त्याला मानायचे. काँग्रेसमधले फुटीर होते ते, त्यांनी पुन्हा एमआयएमचं तिकीट घेऊन ते बुरहानपूरमध्ये लढले. तर त्यांचं सुद्धा टक्केवारी 0.15 आहे, म्हणजे एमआयएमची सुद्धा ह्या 3-4 राज्यामध्ये. तेलंगणामध्ये 2.22 आहे आणि एमपी मध्ये 0.15 आहे. आप जी आहे पक्ष आम आदमी पार्टी, त्याची जर टक्केवारी आपण बघितली तर मध्य प्रदेशामध्ये 0.42, राजस्थानमध्ये 0.37 आणि छत्तीसगडमध्ये 0.94, म्हणजे 1% सुद्धा हे क्रॉस करताना आपल्याला आम आदमी पार्टी जी राष्ट्रीय पार्टी झाली ती दिसत नाही. एकूण याचा जर आपण विचार केला तर 66 ठिकाणी काँग्रेस आणि बीजेपी यांच्यामध्ये सरळ सरळ लढत आहे. म्हणजे राजस्थान, छत्तीसगड मी जी 83 सीट सांगितलं त्याच्यापैकी 66 ठिकाणी ज्या लोकसभेच्या सीटच्या अनुषंगाने मी बोलत आहे, ज्या 66 होतात त्याच्यामध्ये बीजेपी आणि नॅशनल काँग्रेस यांच्यामध्ये फाईट आहे. आयएनसी आणि म्हणजे काँग्रेस आणि बीआरसी मध्ये 17 ठिकाणी फाईट आहे. म्हणजे माझा जो मुद्दा चाललेला आहे की आघाडीच्या राजकारणामध्ये, इथं आघाडीचं राजकारण चालत नाही. या ठिकाणी काँग्रेस पक्ष हा जर मजबूत झाला तरच तो बीजेपीला हरवू शकतो. भारतातला दुसरा कुठलाही पक्ष मजबूत झाला तर तो बीजेपीला हरवू शकत नाही. हा एक पॉइंट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. माझा तिसरा मुद्दा असा आहे की आपण जर इलेक्शनमध्ये पाहिलं तर इलेक्शनमध्ये काही गोष्टी आपल्याला दिसून येतात. बाबासाहेबांचे एक वाक्य मी वाचलेलं आहे किंवा सेल्फ रिस्पेक्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन मटेरियल गेन्स, आवर स्ट्रगल इज फॉर ऑनर नॉट इकॉनॉमिक प्रोग्रेस अलोन. आणि म्हणून त्यांनी स्टेट्स अँड मायनॉरिटी हा विचार मांडताना त्यांनी 2-3 गोष्टी फार महत्वाच्या सांगितल्या होत्या की या देशातली अर्थव्यवस्था भांडवलदाराच्या अधीन जाणार नाही याची व्यवस्था करणारी आपल्याला व्यवस्था पाहिजे, परंतु हे आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून लोक काय करतील किंवा भाकर आणि स्वातंत्र्य याच्यामध्ये जर निवड करण्याची जर वेळ आली तर लोक भाकरीला निवडतील बजाय आझादी को. स्वातंत्र्याच्या बदल्यामध्ये लोक भाकर घेतील. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की लोकांना मूलभूत अधिकार सोडून द्यावे लागतील, अशा प्रकारची व्यवस्था असली नाही पाहिजे, त्यांचं मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. परंतु आज आपण देशामध्ये पाहतो, टीव्हीवर पण मी आकडेवारी पाहिलेली आहे की 80 कोटी लोकांना सरकार मोफत धान्य देणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 80 कोटी लोकांना 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था देखील आपल्याकडे नाही. म्हणजे 2 वेळचं जेवण सुद्धा ते करू शकत नाहीत जर सरकार त्यांना फुकट देत नसेल, फ्रीमध्ये देत नसेल तर. आणि अरिस्टॉटल नावाचा एक विचारवंत होता, त्यांनी राज्याची व्याख्या करत असताना सांगितलं होतं की स्टेट इज अ युनियन ऑफ विलेजेस अँड फॅमिलीज. आणि कशा प्रकारचं त्याचं एंड काय असलं पाहिजे, त्याचं ध्येय काय असलं पाहिजे, तर लोकांना आत्मसन्मानानं जीवन जगता आलं पाहिजे. सन्मानपूर्वक, ऑनर अँड सेल्फ सफिशियंट लाईफ. व्हॉट इज द एंड ऑफ द स्टेट? युनियन ऑफ विलेज अँड फॅमिलीज तर आहेच, शिवाय सेल्फ सफिशियंट हे एंड असलं पाहिजे, उद्दिष्ट असलं पाहिजे राज्याचे की तिथल्या नागरिकांना सन्मानपूर्वक जीवन जगता आलं पाहिजे. परंतु जर आपण हे 80 कोटी लोकांना जर मोफत अन्नधान्य देणार असू तर ते सन्मानपूर्वक जीवन जगतात का, हा मी तुमच्यावर सोडतो विषय. आणि म्हणून हे का दिसतं मला की इलेक्शनच्या ज्यावेळेस राजकीय पक्षाचे अजेंडा मी पाहिला, काँग्रेस असेल किंवा बीजेपी असेल, तर त्यांनी काय केलेलं आहे किंवा रोजगार मिळेल याच्यावर कोणी काही बोललेलं नाही. त्यांनी कशावर बोलले की महिलांना आम्ही सिलेंडर एवढ्या किमतीमध्ये देऊ, मग कोणी 500 म्हणलं तर दुसरा 450, अशा प्रकारची स्पर्धा लागली होती. चिरंजीवी योजना, लाडली बहीण योजना, गॅस सिलेंडरचे दर, त्याच्यानंतर बसचा मोफत प्रवास, खात्यामध्ये पैसे जमा, म्हणजे
हे जे होतं की नागरिकांचे जे फंडामेंटल राईट्स आहेत सगळ्या प्रकारचे आर्टिकल 14 पासनं 32 पर्यंत याचं प्रोटेक्शन या अजेंड्यामध्ये दिसत नाही. किंवा राईट टू लाईफ जे आहे विथ डिग्निटी आपण ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे प्रिअम्बलमध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या विथ डिग्निटी इक्वल स्टेटस हे जे आहेत समान दर्जाची समानता हे शब्द आपणाला या प्रचाराच्या किंवा अजेंड्यामध्ये दिसत नाहीत. आपण काय म्हटलं होतं किंवा सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय नागरिकांना मिळाला पाहिजे. राजनैतिक न्याय, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय. 80 कोटी लोक जर मोफत अन्न घेत असतील, त्यांना घर बांधता येत नसेल, स्वतःचा रोजगार मिळत नसेल, तर त्यांना आर्थिक न्याय आहे का? आणि मी तर असं म्हणेन राजनैतिक न्याय ज्याला आपण हे म्हणण्यासाठी ठीक आहे इथल्या मजुरालाही या देशाचा पंतप्रधान होता येतं, परंतु मी असं मानतो की या देशातला जो प्राध्यापक वर्ग आहे किंवा इथला आणखीन दुसरा कोणी वर्ग असेल जो 2 लाख रुपयापेक्षा जास्त कमवतो, त्याचे 80 ते 60% पगार हा त्याच्या हप्ते भरण्यामध्ये जातो, घराचे हप्ते, गाडीचे हप्ते, अजून कशाचे हप्ते. तो सुद्धा इलेक्शन कंटेस्ट करण्याचा विचार सुद्धा करत नाही. मी बाकीच्या बीपीएल बिलो बीपीएल लोकांबद्दल तर नाही बोलत आहे. मग हे राजनैतिक न्याय कुठं आहे? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची, संधीची समानता, म्हणजे या गोष्टी ज्या आहेत जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की लोक भाकरीची निवड करतील. म्हणजे आपण लोकांना या लेवलला आणलेलं आहे की तुला हे सगळं पाहिजे का भाकर पाहिजे. म्हणून आपण काय म्हणतो, मग तुला गॅस देऊ, तुम्हाला आम्ही बसमध्ये फिरायला देऊ, पण बसमध्ये बसून जायचं कुठं? त्याच्या हाताला रोजगार नाही, जाणार कुठं तो? गॅस सिलेंडर 400 रुपये जरी म्हटलं, 450 म्हटलं तरी पण तू लोकांच्याकडे तेवढे सुद्धा पैसे आहेत का नाही याच्याबद्दल मला शंका आहे. आणि म्हणून अरुंधती रॉयने एका ठिकाणी सांगितलं होतं किंवा व्यक्तीची प्रतिष्ठा जी म्हणतो आपण, राईट टू एम्प्लॉयमेंट बिल जे युपीए सरकारनं आणलं होतं, तर त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं किंवा दगड फोडायचा काम म्हणजे राईट टू एम्प्लॉयमेंट ह्याला आम्ही म्हणणार का? म्हणजे मला समजा रोजगाराची गॅरंटी दिली तर रोजगार हमी योजनेवर जाणं म्हणजे त्याला आपण हे म्हणायचं का रोजगाराची गॅरंटी किंवा एम्प्लॉयमेंटची गॅरंटी? तिथे डिग्निटी कुठं आहे? म्हणजे लोक, आणि म्हणून त्यांनी एक अजून उदाहरण सांगितलं होतं किंवा हे राईट टू एम्प्लॉयमेंट जे बिल आहे ते कसं आहे, किंवा हम बचपन में त्यांनी सांगितलं होतं की हम बचपन में खेत में जाते तो गाजर जो जमीन के अंदर रहता है वो निकाल लेते थे और पौधा वैसा की वैसा लगा देते थे. लोगों को लगता था कि गाजर की खेती है लेकिन अंदर से वो निकाले हुए थे गाजर पुरे. तशा प्रकारचे हे अधिकार आहेत. म्हणजे राईट टू एम्प्लॉयमेंट याला आपण असं म्हणू शकत नाही. दुसरी गोष्ट या इलेक्शनच्या बाबतीमध्ये अशी घेऊन आली की लोक पैसे घेऊन मतदान करतात आणि पैसे देताना पकडलं जातं. परंतु ह्यावेळेस सोय अशी होती की सरकारनेच त्यांच्या योजनेच्या नावाखाली पैसे टाकले त्यांच्या खात्यावर. आणि म्हणून इलेक्शनमध्ये ज्यावेळेस ते एका न्यूज चॅनलचे लोक फिरत होते, पत्रकार विचारत, त्यावेळेस लोक सांगत होते की आमच्या खात्यावर एवढे पैसे आले, केंद्र सरकारचे एवढे आले, म्हणजे आता ते लिगल झालेलं आहे योजनेच्या नावाखाली. परंतु हे पैसे मग इलेक्शनच्या काळात यावेत का याच्यावर सुद्धा विचार व्हायला पाहिजे. येऊ नये ह्या मताचा मी नाही, परंतु याच्यावर विचार झाला पाहिजे. याचा काय प्रभाव पडतो का इलेक्शनमध्ये याचा पण विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतरचं माझं जे गृहीत आहे, हायपोथेसिस आहे, ते असं आहे की दलितांचे प्रश्न राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर नाही आहेत. हे मी पहिलं पण सांगितलं. आता याचं विश्लेषण आपण जर बघितलं तर लोकसत्तेला डॉक्टर अशोक चौसाळकर यांचा 3 डिसेंबरला म्हणजे रिझल्ट लागायच्या पहिल्या दिवशी एक लेख आलेला आहे. तो लेख आपण जर मिळाला लोकसत्तेच्या पुरवणीमध्ये तर अवश्य वाचा. त्याने खूप असं चांगलं असं विश्लेषण केलेलं आहे किंवा आज का अडगळीस पडलेला आहे दलित राजकारण किंवा त्यांचे प्रश्न आज कोणी घेत नाहीये. दलित राजनीती हाशिये पर चली गई असं हिंदीमध्ये पण युट्यूब चॅनलवर एक व्याख्यान मी ऐकलेलं आहे किंवा एक रिपोर्ट ऐकलेला आहे. दलित नेते इतरांच्या समस्येवर आता बोलण्यामध्ये गुंग आहेत. म्हणजे इतरांच्या समस्या काय आहेत, ज्या दलितांच्या समस्या आहेत, जो की अनुशेष शिल्लक आहे, एससीचा अनुशेष किती शिल्लक आहे, केंद्र सरकारमध्ये काय भागीदारी आहे एम्प्लॉयमेंटमध्ये, त्या रिझर्वेशनच्या जागा भरलेल्या आहेत का, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते का. मी पाहतो किंवा त्याच्या तारखा वाढतात, परंतु शिष्यवृत्ती फॉर्म भरायचा आणखीन तारीख वाढलेली आहे. म्हणजे जो मुलगा जूनमध्ये ऍडमिशन घेतला असेल, जुलैमध्ये ऍडमिशन घेतला असेल, त्याला आणखीन शिष्यवृत्ती जर मिळत नसेल, त्याचं फॉर्म भरायच्या तारखा नुसतं तुम्ही वर्षभर वाढवणार असाल, 2-2 वर्ष, 1-1 वर्ष त्याच्या खात्यावर जर शिष्यवृत्ती पडत नसेल, याच्यावर कोणताही बाबासाहेबांचा अनुयायी म्हणणारा नेता बोलल्याचं माझ्या ऐकिवात नाही. कदाचित असेल, असू शकेल, परंतु माझ्या ऐकिवात नाही. किंवा हे प्रश्न आता शासन दरबारी नाही आहेत, शासनाला काही दुसरेच प्रश्न पडलेले आहेत. आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे की दलितांचा काहीच प्रश्न उरलेला नाही. दलित समाज हा आबाद आहे, खूप चांगला तो श्रीमंत झालेला आहे आरक्षण घेऊन. अशा प्रकारचं वातावरण
एक प्रकारचं झालेलं दिसतं. आणि म्हणून या प्रश्नावर कुणीच बोलत नाही, राजकीय पुढारी पण बोलत नाहीत. पूर्वीच्या काळामध्ये असं ऐकण्यात यायचं आपणाला, किंवा आमचं सरकार दलितासाठी हे करेल, आदिवासीसाठी हे करेल, मागासवर्गासाठी हे करेल, परंतु आता हे शब्द ऐकण्यात येत नाहीत. डॉक्टर उद्धव कांबळे सरांनी पण एक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये सुद्धा शेड्यूल कास्टचा निधी हा दुसऱ्या कामासाठी कसा वापरला जातो, तो डायव्हर्ट कसा केला जातो, याच्यावर सुद्धा कुठले विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये चर्चा होते माझ्या ऐकिवात नाहीये. म्हणून आजचं जे ही जी गोष्ट घडलेली आहे दलित राजकारणाचे, हे आपण 3 राज्याच्या इलेक्शनमध्ये जरी पाहिलं तर तिथं हे काही प्रश्न मला आढळले नाहीत. फक्त लाडली योजना, चिरंजीव योजना, अशाच सिलेंडरचे दाम, अशाच प्रकारच्या घोषणा होत्या. परंतु एससी आणि एसटीचे जे बेसिक प्रॉब्लेम आहेत किंवा समस्या आहेत त्याच्यावर चर्चा झाल्याचं मला दिसलं नाही. पाचवी गोष्ट अशी आहे जी सगळ्याच महत्वाची आहे, पण ही पण त्यापैकी एक आहे, किंवा जो मुस्लिम मतदार आहे, हा मुस्लिम मतदार हा काँग्रेस पक्षाकडे हळूहळू वळायला सुरू झालेला आहे. म्हणजे मुस्लिम समाजाचं वैशिष्ट्य असं झालेलं आहे आता आजच्या राजकारणामध्ये, विशेषतः मे पासून जर आपण पाहिलं तर जे कर्नाटकामध्ये असा प्रचार झाला, किंवा जे मुस्लिम वोटिंग जेडीएसकडे होतं आणि जेडीएसला त्या ठिकाणी बीजेपीची बी टीम पण म्हटलं जायचं आणि बीजेपीला सपोर्ट करते असं म्हणलं जायचं. नंतरच्या काळामध्ये ते सिद्ध पण झालं, कारण त्यांनी आता भारतीय जनता पार्टीसोबत युती पण केलेली आहे. त्याच्यामुळं तिथला जो जेडीएसचा जो वोटर होता तो हा काँग्रेस पक्षाकडे कर्नाटकामध्ये वळालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचीच पुनरावृत्ती तेलंगणामध्ये पण झालेली आपल्याला दिसून येते. मध्य प्रदेशामध्ये पण काँग्रेस पक्षाने जे 2 मुस्लिम उमेदवार दिले होते ते दोन्हीच्या दोन्ही निवडून आलेले आहेत. म्हणजे आरिफ मसूद आणि अतिक आरिफ हे दक्षिण मध्य भोपाळचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणून काँग्रेस पक्षाचे हे दोन्ही मुस्लिम कॅन्डिडेट हे विनिंग झालेले किंवा निवडून आलेले आहेत. आणि तेलंगणामध्ये जे परिस्थिती आहे त्या ठिकाणी सुद्धा काही मतदारसंघामध्ये एआयएमला मतदान पडलेलं आहे, ते नाकारता येत नाही. कारण 2.22 हे जे वोटिंग आहे एआयएमआयएमचं ते आहेच. परंतु राष्ट्रीय पातळीवरती आणि तेलंगणामध्ये सुद्धा जे काही मतदारसंघ आहेत ते सोडून बाकीच्या ठिकाणी काँग्रेसकडेच मतदान गेलेलं आहे. आणि म्हणून काही लोक, पत्रकार जे आहेत ते असं इशारा देत होते रिजनल पार्टीला, किंवा तुम्ही लक्ष द्या, जसं कर्नाटकामध्ये जेडीएस हे बाजूला पडली आणि त्यांच्या सीट नाही लागले आणि ते वोटिंग जे आहे हे काँग्रेस पक्षाकडे गेलं, आता हे तेलंगणामध्ये होत आहे आणि बीआरएस बाजूला पडत आहे. उद्या उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पार्टीनं जागरूक झालं पाहिजे, बिहारमध्ये आणखीन कोणी जागरूक झालं पाहिजे, अशा प्रकारची मांडणी आता होताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु आपण जर सर्वसाधारणपणे जर विचार केला तर बुरहानपूरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर एआयएमआयएमची सीट लागलेली नाही, त्या ठिकाणी फार टफ सीट होती, ती तशी निवडून यासारखी होती, परंतु नाही लागली. मुद्दा असा चाललेला आहे, याचं विश्लेषण करत असताना ह्या तिन्ही राज्याचं आणि तेलंगणाचं 4थ्या राज्याचं जरी केलं तरी, मी जसं भोपाळचं सांगितलं, मध्य आणि उत्तर भोपाळ, त्या दोन्ही सीट ह्या काँग्रेस पक्षाकडे गेलेल्या आहेत. दोन्ही ठिकाणी मुस्लिम उमेदवार होते, त्या दोन्ही निवडून आलेले आहेत. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो किंवा मुस्लिम मतदार हा काँग्रेसकडे आता वळत चाललेला आहे आणि त्यांचं रिजनल पार्टीपेक्षा राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला ते महत्व देताना आपल्याला दिसून येतं. आता माध्यमामध्ये जे आलेलं आहे, या माध्यमाचं जर आपण पाहिलं काही गोष्टी, म्हणजे ज्या वेळेस असं विश्लेषण येतं की 2018 मध्ये मध्य प्रदेश भारतीय जनता पार्टी हरली होती, राजस्थान भारतीय जनता पार्टी हरली होती, म्हणजे वसुंधरा राजे यांचं सरकार त्या ठिकाणी पराभूत झालं होतं, शिवराज सिंग चौहान यांचं देखील सरकार 2018 मध्ये पराभूत झालं होतं, छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार पराभूत झालं होतं. आणि मग अशी मांडणी आली पुढे की विधानसभेचा आणि लोकसभेचा संबंध राहत नाही. त्याचं कारण असं सांगितलं गेलं की राजस्थानच्या सर्व सीट, मध्य प्रदेशच्या सर्व जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये आणि छत्तीसगडच्या ह्या सीट लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या लागल्या. म्हणजे अगदी उलट झालं असं म्हटलं जातं की जे विधानसभेला झालं तेच त्याच्या उलट लोकसभेला झालं. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकामध्ये 2018 मध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव होऊन देखील त्याच ठिकाणी लोकसभेला भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. म्हणजे ही मांडणी 2019ला विजय झाला अशी मांडणी होती. आणि आता मात्र अशी मांडणी होती की ये तो सेमीफायनल था, अभी तो हॅट्रिक बनाने जा रहे. म्हणजे हे जी विश्लेषण होतात हे कशाच्या आधारे होतात हे माझ्यासारख्या माणसाला कळत नाही.
मग हे 2018ची पुनरावृत्ती होणार आहे का, याचा पण विचार व्हावा लागेल ना. म्हणजे 2018 मध्ये तिन्ही ठिकाणी काँग्रेस आली आणि 2019ला तिन्ही ठिकाणी बीजेपी आली. मग 2023ला तिन्ही ठिकाणी बीजेपी आली तर 2024ला मग तिन्ही ठिकाणी काँग्रेस येणार आहे का. म्हणजे हे विश्लेषणाचा भाग आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की विधानसभा आणि लोकसभेचा संबंध नाही म्हणणारे विचारवंत पंडित पत्रकार मग यावेळेस अशी का मांडणी करतात की अभी तो मजबूत हो गई. म्हणजे याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आणि कर्नाटकाचा निकाल लागल्यानंतर ज्या हेडलाईन आल्या होत्या त्या हेडलाईन मग आता नाही आल्या, आता वेगळ्या हेडलाईन आल्या. म्हणजे आता हेडलाईन ह्या अशा आल्या समजा किंवा मोदींची कमाल, काँग्रेस किमान, किंवा मोदी हीज गॅरंटी, किंवा फॉर बीजेपी इट्स वेन वेन वेन, अशा प्रकारच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये म्हणजे जे काही घडलं ते माननीय पंतप्रधानामुळे घडलं असं सांगितलं जातं. आणि कर्नाटकामध्ये मात्र मग ते बसवराज बोम्मईमुळे घडलं किंवा आणखीन कोणामुळे घडलं ही मांडणी मला तेवढीशी योग्य वाटत नाही असं या ठिकाणी म्हणायचं. दुसरी गोष्ट अशी आहे की कर्नाटकाच्या इलेक्शन नंतर RSS अफिलिएटेड जे एक ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये एक आलं होतं. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की मोदी करिश्मा अँड हिंदुत्व इज नॉट सफिशियंट ऑर इनफ टू विन द इलेक्शन्स आणि विदाउट अ स्ट्रॉंग लिडरशिप अँड इफेक्टिव्ह आयडेंटिटी रिजनल लेवल डिलिव्हरी ॲट द रिजनल लेवल विदाउट स्ट्रॉंग लिडरशिप अँड इफेक्टिव्ह डिलिव्हरी ॲट द रिजनल लेवल. म्हणजे काय म्हटलेलं आहे किंवा मोदी करिश्मा अँड हिंदुत्व इज नॉट सफिशियंट टू विन द इलेक्शन एक भाग, आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतात की विदाउट स्ट्रॉंग लिडरशिप कुठले रिजनल लेवलची. आणि मग हे जर संदेश होता ह्या 3 राज्याच्या इलेक्शनमध्ये मात्र उलट केलं मान्य मोदी शहा यांच्या नीतीमध्ये. म्हणजे यांनी काय म्हटलं होतं किंवा हिंदुत्व अँड मोदी करिश्मा इज नॉट सफिशियंट. आणि या 3 इलेक्शनमध्ये जर पेपरच्या हेडलाईन पाहिल्या तर त्याच्यामध्ये असं आहे की मोदी हीच गॅरंटी, मोदींचीच गॅरंटी किंवा मोदी कमाल अशा प्रकारच्या हेडलाईन आल्या. मग हा जो लेख होता की ज्यांनी सांगितलं होतं जे ऑर्गनायझर आहे अफिलिएटेड आहे मोदी करिश्मा इज नॉट मोदी करिश्मा अँड हिंदुत्व इज नॉट सफिशियंट टू विन द इलेक्शन्स अँड विदाउट अ स्ट्रॉंग लिडरशिप रिजनल लेवल, बरं का, इफेक्टिव्ह अँड स्ट्रॉंग लिडरशिप रिजनल लेवलला. आणि मग यांनी काय केलं की राजस्थानमध्ये चेहरे असताना सुद्धा कुठलाही चेहरा सीएम पदासाठी पुढे नाही केला. सिटिंग सीएम असताना शिवराज चौहान यांचा देखील चेहरा त्यांनी सीएम पदासाठी समोर नाही केला आणि छत्तीसगडमध्ये पण नाही केला. म्हणजे यांनी जे सांगितलं होतं त्याच्या उलट केलं. म्हणजे यांनी सांगितलं होतं की तुम्ही रिजनल लेवलला म्हणजे स्थानिक पातळीवरती प्रभावी नेतृत्वाच्या हातामध्ये द्या, आणि त्यांनी संदर्भ काँग्रेसचा कर्नाटकामध्ये दिला होता. जसं DK शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे स्ट्रॉंग लीडर होते म्हणून कर्नाटकात जिंकलं. आणि मग त्याच्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं करावं लागेल, पण तू तसं नाही केलं. म्हणजे आणि तसं नाही केलं तरी पण तू विजयी झाले. आणि कन्हैयालालच्या केसमध्ये उदयपूरच्या त्याच्यामध्ये आपल्याला तो अजेंडा पण आपल्याला लक्षात येतो. म्हणजे ह्याचं एक विश्लेषण झालं पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे याच्यानंतरचं माझं हायपोथेसिस की मीडियामध्ये किंवा लोकांमध्ये असं अपोजिशन जे लीडर आहेत त्यांची टिंगलटवाळी नेहमीसाठी केली जाते. म्हणजे काँग्रेसच्या नेत्याला पप्पू म्हटणे किंवा लालू प्रसाद यादवचा वेगळ्या पद्धतीने उल्लेख करणे किंवा मग नितीश कुमार यांना पलटूराम म्हणणे, पासवान जे होते त्यांना मनोवैज्ञानिक म्हणणे, आठवले साहेबांना कवी म्हणणे. म्हणजे आपल्याला राहुल गांधीजींना पप्पू म्हटलेलं लक्षात येतं, परंतु हे जे मी बाकीची उदाहरणं सांगितले, एकाने मला प्रश्न असा विचारला होता किंवा राहुल गांधी यांचा पप्पू केला आणि ते झालेलं आहे तर लोकांमध्ये पसरलेलं आहे. मी म्हटलं की एकटे राहुल गांधीचं नाहीये. म्हणजे नितीश कुमारला जर तुम्ही घेतलं तर त्यांच्याबद्दल काय म्हणतात, पलटूराम म्हणतात ना. तिकडे गेल्यानंतर म्हणतात का नाही म्हणतात मला माहित नाही, पण पलटूराम म्हणतात. आठवले साहेबांचं काय होतं, कसं त्यांच्याकडे बघितलं जातं, त्यांची पब्लिक फिगर काय, हा पण वेगळा मुद्दा आहे. लालू प्रसाद यादवचं काय ते पण वेगळा मुद्दा आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की टिंगलटवाळी करणे बहुजन लिडर्सची हा पण एक भाग आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे.
सारांशमध्ये मला आपल्याला सांगताना असं सांगता येईल, हे जे मांडणी केली त्याच्यावरून एक विश्लेषण असं आपल्याला मांडता येतं किंवा दलित आणि आदिवासी हे बीजेपीला सपोर्ट करतात हे निर्विवाद सिद्ध झालेलं आहे आणि हे महाराष्ट्रात देखील होत आहे. मी परत रिपिटेशन नाही करू इच्छित नाही. काँग्रेस आणि बीजेपी यांच्यातच मुख्य लढत आहे ही पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 209 येणाऱ्या लोकसभेला मी आकडेवारी मांडत आहे किंवा त्याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे किंवा हे जे आघाडी वगैरे असं म्हटलं जातं ना, त्याच्यामध्ये मला तेवढंसं वाटत नाही की जो पण काँग्रेस मजबूत होणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी पराभूत नाही होणार आहे. हे नीटपणानं आपण लक्षात घेतलं पाहिजे की 209 जवळपास, मी जवळपास हा शब्द वापरतोय, तंतोतत नाही म्हणतोय, 209 ठिकाणी की ज्याच्यामध्ये गुजरातची जी इलेक्शन आहे ती बीजेपी आणि काँग्रेसच फाईट आहे. हिमाचल प्रदेशामध्ये बीजेपी आणि काँग्रेसच फाईट आहे. हरियाणामध्ये सुद्धा ती छोटी लोकलची पार्टी सोडली तर काँग्रेस आणि बीजेपीच आहे. मध्य प्रदेशामध्ये काँग्रेस आणि बीजेपी आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि बीजेपी फाईट आहे. छत्तीसगडमध्ये बीजेपी आणि काँग्रेस फाईट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण इतर पक्षाचं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्ट्रॉंगपणाने बीजेपी आणि काँग्रेसच हे पक्ष फाईट करतील. कर्नाटकामध्ये पुन्हा काँग्रेस आणि बीजेपी फाईट आहे. असे जर आपण आकडे लक्षात घेतले तर आपल्या लक्षात येतं की बाबा बीजेपी आणि काँग्रेस यांच्यामध्येच फाईट राष्ट्रीय लेवलला आहे. आणि त्याच्यानंतर दलितांचे प्रश्न राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर नाही आहेत हे पण मी मान्य केली. त्याच्यामध्ये तेलंगणामध्ये एक गोष्ट बोलले होते भारतीय जनता पार्टीचे नेते किंवा आम्ही मुस्लिमाचं आरक्षण कमी करून SC ST OBCला देऊ, परंतु ते काही खरं होणार नव्हतं हे त्यांना पण माहिती होतं किंवा हे काही होणार नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तेवढा उल्लेख केला. परंतु याला प्रभावी राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर SC ST OBC होते असं आपल्याला म्हणता येणार नाही. मी आपल्याला पाचवं सांगितलं होतं किंवा मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळला आहे. सॉफ्ट हिंदुत्वाचाही भाग झालेला आहे. कमलनाथ हे स्वतः हनुमान भक्त म्हणून घ्यायचे. छत्तीसगडमध्ये कोणते कोणते कार्यक्रम झाले हे आपण पाहिलेलं आहे. आणि इंडियाचे सभा पण भोपाळमध्ये जी होणार होती ती झालेली नाही किंवा होऊ दिली नाही कमलनाथ यांनी असं म्हटलं जातं. तर या गोष्टी सगळ्या आहेत. माध्यमे वगैरे काय भूमिका आहेत या सगळ्या आपल्याकडे मी मांडलेल्या आहेत. आणि म्हणून शेवटी समारोपाकडे येत असताना मी आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो की काँग्रेस आणि बीजेपी भारतामध्ये 38.48 म्हणजे 38.48 टक्केवारी त्यांची आहे दोघांची फाईट होण्याची एकूण लोकसभेच्या सीटमध्ये. म्हणजे जे भारताचं राजकारण आहे, ज्या स्टेटची नावं मी आपल्या समोर आता घेतली त्याच्यामध्ये ह्या दोघांच्या फाईटचं जे एक सीट आहे त्यांची टक्केवारी जी आहे ती टक्केवारी 38.48 आहे. आणि EVM वगैरे मी काही बोलणार नाही, परंतु मी मांडत असताना असं म्हणू इच्छितो की 209 मध्ये जर 80 मिळवले तर त्या 289 सीट होतात. म्हणजे काँग्रेस आणि समाजवादी पार्टी हे दोनच पक्ष जर एकत्र केले तर 289 ठिकाणी ह्या लोकसभेच्या सीट आहेत. आणि काँग्रेस प्लस समाजवादी पार्टी प्लस RJD JDU यांचं जर आपण एकत्रीकरण केलं तर त्या 329 होतात. म्हणजे 60% सीट ज्या आहेत ह्या 4-5 पक्षामध्ये फाईट देण्यासाठी आहेत. म्हणजे काँग्रेस, समाजवादी पार्टी, RJD, JDU हे जर पक्ष एकत्र आले, मी बाकीच्या पक्षाचे नाव नाही घेते, हे जर पक्ष एकत्र आले तर ही टक्केवारी 60% होते. आणि मला असं म्हणायचंय शेवटी कोण निवडून येईल, कोणता पक्ष निवडून येईल, कोणता येणार नाही, याच्यापेक्षा मला असं वाटतं की या देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा एका विचारवंताला कोट करून म्हटलेलं आहे की शासन चालवण्यासाठी एक पक्ष लागतो, परंतु लोकशाही चालवण्यासाठी किमान 2 पक्ष लागतात. आणि हे जे आपल्याकडे संभ्रम निर्माण झाला लोकांच्या मध्ये EVMच्या बाबतीमध्ये वगैरे, त्याचं पण स्पष्टीकरण झालं पाहिजे किंवा लोकांमध्ये शासनानं लोकांना विश्वास दिला पाहिजे, राजकीय पक्षांनी लोकांना विश्वास दिला पाहिजे. लोकांना असं वाटायला लागलं किंवा काही लोक सुद्धा म्हटले किंवा पोस्टल वोटिंग ज्यावेळेस चालू होतं सकाळी त्यावेळेस छत्तीसगडमध्ये असेल किंवा राजस्थान, मध्य प्रदेशामध्ये काँग्रेस पुढे मागे होत होती, परंतु ज्यावेळेस EVMचं वोटिंग सुरू झालं त्यावेळेस मात्र बीजेपी फार मोठ्या प्रमाणात पुढे गेलेली आहे. आणि फ्री आणि फेअर इलेक्शन या देशामध्ये झाले पाहिजेत. याही गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. मला वाटतंय की
324 ते 329 जे आर्टिकल आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याप्रमाणे भारतीय समाजामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे किंवा आमच्या देशामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन होतात. इलेक्शन कमिशनरच्या अपॉइंटमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा सध्या विषय चालू आहे, त्याच्यामध्ये तिची निवड कशी करायची वगैरे. परंतु मी आपल्याला जे या ठिकाणी मांडणी केलेली आहे ही 3 राज्यापुरतीच मर्यादित होती आणि तेलंगणा हे एक राज्य मी घेतलं कारण मला माहिती आहे सगळीकडे असंच विश्लेषण होतं की 3 राज्य जे आहेत छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान याचं विश्लेषण वेगळं आहे. त्याला उत्तर भारत म्हणून बघितलं जातं आणि तेलंगणाला हे दक्षिण भारत म्हणून पाहिलं जातं. म्हणून माझ्या विश्लेषणामध्ये सुद्धा मी तसंच एक राज्याचं वेगळं विश्लेषण केलं आहे आणि छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशचं विश्लेषण वेगळं केलेलं आहे. मला हेच अधोरेखित करायचं आहे की जे अपोजिशन आहे त्या अपोजिशनमध्ये जोपर्यंत आय एम रिपीट अगेन अँड अगेन, जोपर्यंत काँग्रेस पक्ष मजबूत होत नाही, 209 जागा ह्या कमी नाहीत, 543 पैकी जिथे इलेक्शन होतात जवळ मी त्याचं टक्केवारी सुद्धा आपल्याला सांगितलेली आहे की 38% आणि समाजवादी पार्टी आणि वगैरे घेतलं तर 60% चाललं, हे आरजेडी घेतलं तर. आणि म्हणून जोपर्यंत काँग्रेस मजबूतीने लढणार नाही तोपर्यंत ह्या देशामध्ये 2 पक्षाचं किंवा लोकशाही सदृढ आहे अशा प्रकारचं वातावरण आहे आपल्याला म्हणता येणार. की बाबासाहेबांना मी परत रिपीट करतो, बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की एका विचारवंताला कोट करून म्हटलेलं आहे, आय रिपीट अगेन अँड अगेन, की शासन चालवण्यासाठी 1 पक्ष लागतो, लोकशाही चालवण्यासाठी 2 पेक्षा जास्त पक्ष लागतात. आणि ही लोकशाही सदृढ राहायची असेल तर किमान काँग्रेस मजबूत झाली पाहिजे. आणि काँग्रेसला विरोध करत करत जे जेडीएसच्या बाबतीमध्ये घडलं की ज्याला बीटीएम इलेक्शनमध्ये बनलं जायचं आणि नंतरच्या काळामध्ये जेडीएस कुणासोबत युती केली हे आणखीन काही दिवसानं काही पक्षाचं पण आपल्याला उघडकीस येऊ शकतं. आणि म्हणून काही पक्ष आहेत जे किंवा काहीच बोलत नाहीत काही विषयावर किंवा मग त्यांचं कळत पण नाही ते कोणत्या बाजूने आहेत. आणि टीव्हीवर विश्लेषण ऐकताना असं म्हणतात, असं ऐकतो आपण किंवा ते कोणते बाजू घेतात हे आपल्याला नीटपणे कळत नाही. आणि म्हणून मला असं म्हणायचंय की जोपर्यंत या देशामध्ये काँग्रेस पक्षाला मजबूती मिळत नाही तोपर्यंत लोकशाही सदृढ आहे अशा प्रकारचं आपल्याला म्हणता येणार नाही. मी बाबासाहेबांना कोट करूनच याच्यासाठी म्हणत आहे आणि काँग्रेस पक्षाचं नाव याच्यासाठी घेत आहे की जी टक्केवारी मी आपल्यासमोर मांडली, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, 39%, 40%, 42% ही त्यांची टक्केवारी आहे. आणि दुसरीकडे दुसरे पक्ष असणारे हे 3 आणि 3%, 3.5%च्या पुढे सरकत पण नाहीत. आणि जी काही टक्केवारी कमी करतात ते काँग्रेस पक्षाशी कमी करतात. ते करण्याचा अधिकार त्यांना आहे नाही आहे त्यांचा अधिकार त्यांना जाणो. पण तुम्ही विश्लेषणाचा भाग म्हणून आपल्याला सांगत आहे की 3-3.5% मत घेणारे मला वाटत नाही तिथं फाईट करू शकतात. जो पक्ष त्यांच्या आसपास आहे म्हणजे 39% आणि 41% हे जवळपास फाईट आहे आपण म्हणू शकतो. 40 आणि 48ची जरी फाईट लांबची असली किंवा अंतर खूप जरी असलं तरी पण दुसरे पक्ष तर 1.5%, 2% वरच आहेत. कम्युनिस्ट पक्षांना सीपीआयएम जर सोडलं आणि तेलंगणामध्ये सीपीआय जर सोडलं तर त्यांची टक्केवारी फारशी लक्षणीय नाही. या सगळ्यांचा विचार करता गुजरातमध्ये सुद्धा काँग्रेस आणि बीजेपीचा आहे. या सगळ्यांचा विचार करता मी कन्क्लुजनला एवढं म्हणू शकतो की लोकशाही सदृढ व्हायची असेल तर 2 पक्ष आपल्याला अपेक्षित आहेत. 2 पक्ष किंवा 2 पेक्षा जास्त पक्ष अपेक्षित आहेत. आणि जो पक्ष 40% आसपास आहे तोच पक्ष मजबूत झाला पाहिजे. आणि मी कुठल्याही पक्षाचा नाहीये याचं मला सांगणं गरजेचं आहे. तरी परंतु मी लोकशाही टिकवण्यासाठी हे सगळी मांडणी करत आहे. आणि काँग्रेस पक्षाचं नाव याच्यासाठी घेत आहे की काँग्रेस पक्षच ती व्यवस्था टिकवून ठेवू शकतो, या देशातली लोकशाही टिकवून ठेवू शकतो. कारण बाकीची जी टक्केवारी आपण बघितली तर एकदम निग्लिजिबल ती टक्केवारी आहे. लोकशाही टिकवणे, सेक्युलरिझम टिकवणे, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं प्रेअम्बल टिकवणे, त्याच्यात सांगितलेली जी तत्व आहेत ती तत्व टिकवणे, कॉन्स्टिट्यूशन टिकवणे याच्यासाठी मी हे सगळं बोलत आहे. आणि आपण मला ऐकला, आपले खूप खूप आभार मानतो. विश्लेषणाचं तर असं झालेलं आहे किंवा जसं ते काय आपण दावा नाही करू शकत, माझं म्हणणं खरं आहे. कारण रिझल्टच्या अगोदर जे एक्झिट पोलमध्ये मी विश्लेषण ऐकली, अगदी मोठी मोठी त्यांची नावं मी नाही घेणार कोणाची या ठिकाणी, पण अगदी मोठी मोठी पत्रकार होते
त्यांचं अनुभव, त्यांचं ज्ञान एवढं मोठ्या प्रमाणामध्ये होतं, परंतु रिझल्ट आल्यानंतर एकाने म्हटलं की त्यांना जाऊन चेकअप करा. आता त्यांना चेकअप करण्याची गरज आहे, म्हणजे हे होऊ कसं शकतं हे मला पण नाही कळत आहे. म्हणजे दोन गोष्टी घडलेल्या आहेत. एक ओपिनियन पोल, एक्झिट पोलमध्ये सांगितलेलं वेगळं होतं आणि रिझल्ट वेगळे आलेले आहेत. दुसरं पोस्टल मताचं जे काउंटिंग होत असताना जे मार्जिन होतं किंवा जी लढत होती ती वेगळी होती आणि ईव्हीएम मधली वेगळी आहे. मला असा प्रश्न पडतो की पोस्टल वोटिंग करणारेचं वोटिंग बिहेवियर वेगळं आहे आणि ईव्हीएम वरच्याच वेगळं आहे का, असं काय भाग आहे का, याची पण स्टडी झाली पाहिजे. याच्यावर पण चिंतन झालं पाहिजे, विचार झाला पाहिजे, याचं विश्लेषण झालं पाहिजे की पोस्टल 9 वाजल्यापासून 9:30, 10 पर्यंत वेगळा ट्रेंड असतो आणि ईव्हीएम उघडला. मी ईव्हीएमवर आक्षेप घेत नाही आणि ईव्हीएमवर आक्षेप देऊन हा प्रश्न सुटणार नाही. काही लोकांना फार आनंद झालेला आहे भारतीय जनता पार्टी निवडून आलेला. त्याची आनंदाची कारण वेगळी आहेत की आमचे बघा साहेब म्हणतातच ईव्हीएम मध्ये घोटाळा म्हणतात येते निवडून, म्हणजे त्यांना वेगळाच आनंद आहे. त्याच्यामध्ये मला जायचं नाही. आणि ईव्हीएमचा विषय आपण या ठिकाणी आजच्या घडीला नाही घेऊ शकत, कारण पुन्हा त्याच्यावर असं म्हटलं जातं की मग तेलंगणामध्ये काँग्रेस कसं काय जिंकली, किंवा मग ज्या काही सीट मिळाल्या काँग्रेस पक्षाला मध्य प्रदेशामध्ये, राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये नेक टू नेक फाईट झाली, याचा पण विचार होणं गरजेचं आहे. मी अगदी टोकाची कोणतीच भूमिका या ठिकाणी घेत नाहीये, परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे आणि इलेक्शन कमिशनर याचे मोहीम राबवली पाहिजे. लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे, साध्या साध्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मला अनेक लोकांचे फोन आले, अगदी शिकलेल्या लोकांचे नाही, निरक्षर लोकांचे पण काही फोन आले किंवा हे असं कसं काय होतंय, हे कशामुळे झालेलं आहे. म्हणून इलेक्शन कमिशनची ही ड्युटी आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन आहे ह्या देशामध्ये, हे सांगण्यासाठी त्यांनी कॅम्पेन केलं पाहिजे. ती लोकांना तशी काय म्हणतात त्याला आश्वस्त केलं पाहिजे, लोकांना गॅरंटी दिली पाहिजे की जी कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन आहे ईसी इलेक्शन कमिशन, त्याची विश्वासार्हतेवर आज प्रश्न निर्माण होत आहेत. हे देशासाठी चांगली गोष्ट आहे असं मी मानत नाही. इलेक्शन कमिशनवर प्रश्न उभा राहणं किंवा इलेक्शन कमिशनला कटघऱ्यामध्ये, शंकेच्या कटघऱ्यामध्ये उभा करणं ही देखील भारतीय लोकशाहीला चांगली गोष्ट आहे असं मी मानत नाही. अर्थात एकट्या इलेक्शन कमिशनचं नाही तर सगळ्यांचं काम आहे. आज लोकांमध्ये संभ्रम आहे, लोकशाहीच्या बद्दल संभ्रम आहे, निवडणुकाच्या रिझल्ट बद्दल संभ्रम आहे. हा संभ्रम आपण केवळ तर्कावर नाहीये, तर आपल्याला तसं लोकांना वाटलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा माझा असा आहे की केवळ लोकांना राशन पाणी देऊन आणि सिलेंडर देऊन लोकांची प्रतिष्ठा नाही वाढणार आहे. राजकीय पक्षांना याच्यावर विचार करावा लागेल. आणि विशेषतः दलित समुदायाच्या बाबतीमध्ये पण मला शेवटी असं सांगायचंय की ही जी राजनीती आहे हे हाशिये पर क्यों गई है किंवा हे दखलपात्र का नाही येतच, याचा पण विचार करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जसं इतरांचे प्रश्न मांडता तसे शेड्यूल कास्टच्या लोकांचे पण प्रश्न इथल्या नेतृत्वानं मांडले पाहिजेत. मला स्वतःला असं वाटतं की मी अनेक दिवसापासून पाहत आहे की दलितांचे कुठलेही प्रश्न राजकीय पटलावर विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये अॅट्रॉसिटीचा जर विषय सोडला तर कुठलेही प्रश्न त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या संदर्भानं त्यांची प्रतिष्ठा वाढवणारं, त्यांना रोजगार देणारं, त्यांना सामाजिक न्याय देणारं, राजनैतिक न्याय देणारं, आर्थिक न्याय देणारं, त्यांची संधीची समानता देणारं कुठलंही धोरण त्या पक्षाच्या अजेंडावर मला दिसत नाही. माझ्या हातामध्ये एक पेपर आहे 5 डिसेंबरचा लोकसत्ता. त्याच्यामध्ये एक बातमी अशी आहे की देशात अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झालेली आहे आणि राष्ट्रीय नोंदणी विभागाचा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र 6व्या स्थानावर आहे. याचं पण विश्लेषण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या देशातली सामाजिक न्याय कुठं आहे? मग अॅट्रॉसिटीमध्ये जर वरचेवर वाढ होत असेल आणि आकडे पण दिलेले आहेत, मी आता ते आकडे या ठिकाणी वाचत नाही. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा आणि महाराष्ट्राचा हा क्रम आहे. बाबासाहेबांच्या फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्याला म्हणतो आपण तो सुद्धा 6 मध्ये आहे, म्हणजे 6व्या स्थानावर आहे तो पण. म्हणजे जी काय आपल्या देशामध्ये स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीची वाढ होत आहे, त्याच्यामध्ये 6व्या स्थानावर महाराष्ट्र आहे, पहिल्या स्थानावर जरी उत्तर प्रदेश असला तरी. आणि म्हणून केवळ अॅट्रॉसिटी आपला प्रश्न होऊ शकत नाही, तो तर आहे महत्वाचा, पण केवळ तू नाही होऊ शकत. जे सेल्फ रिस्पेक्टचं लाईफ आहे, बाबासाहेबांनी फार महत्वाचा संदेश सांगितला होता की सेल्फ रिस्पेक्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन मटेरियल गेन्स. अवर स्ट्रगल इज फॉर ऑनर नॉट इकॉनॉमिक प्रोग्रेस अलोन. या देशामध्ये लातूरच्या खासदाराला सार्वजनिक ठिकाणी म्हणावं लागतं की माझा वारंवार अपमान होतो, मला कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. रडतात ते. म्हणजे तुम्ही खासदार जरी झालात तरी तुम्हाला प्रतिष्ठा नाही मिळालेली.
आणि म्हणून ह्या प्रतिष्ठेसाठी, रोजगारासाठी, आर्थिक आणि सामाजिक न्यायासाठी राजकीय पक्षाला बाध्य व्हावं लागेल, करावं लागेल. आणि म्हणून ह्या तिन्ही राज्याच्या विश्लेषण करत असताना मी याच्यासाठी मांडलं की हे जे गॅरंटी, हे जे अजेंडा होता, या कुठल्याही पक्षाच्या अजेंडावर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे कुठलेही प्रोग्राम मला दिसलेले नाही. 50-60% प्रोग्राम हे महिलांच्या बाबतीमध्ये होते आणि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या बाबतीमध्ये स्पेशल असं प्रोव्हिजन किंवा स्पेशल अशी मागणी किंवा मॅनिफेस्टो असेल किंवा अजेंडा असेल त्याच्यावर मला दिसलेलं नाही. हे अधोरेखित एक करायचं होतं. दुसरी गोष्ट, काँग्रेस पक्ष बळकट होणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं, मी पक्षाचा नसताना सांगतो, हे लोकशाहीच्या दृष्टीनं आवश्यक असणारी गोष्ट आहे. याच्यावर विश्लेषक, अभ्यासक वारंवार विश्लेषण करतील. आणि म्हणून मी पुन्हा इलेक्शन कमिशन असेल किंवा या देशातल्या जे लोकशाहीवादी किंवा लोकशाही प्रेमी लोक आहेत, जे प्रिअँबलला प्रमाण मानतात, ज्याच्यामध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य याच्यावर विश्वास ठेवतात, त्या सर्वांनी ह्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मला या ठिकाणी 9 डिसेंबरच्या निमित्तानं, ज्या दिवशी हे कॉन्स्टिट्यूट असेंब्लीचं फर्स्ट सेशन होतं, त्या दिवशी मला आपण बोलावलं. मी राहुल कांडकर यांचे, विशेषतः बहुजन संघटकच्या सर्व टीमचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.